नमस्कार, मी गौरी सारंग हेल्थ टॉक या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर आजच्या आपल्या चर्चेचा विषय असणार आहे त्वचा विकार उपचाराची नवसंजीवनी। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर नुपूर पाटील। डॉक्टर नमस्कार। नमस्कार। डॉक्टर नुपूर पाटील यांनी MBBS आणि MDचं शिक्षण नागपूर येथून पूर्ण केलंय। त्या गोल्ड मेडलिस्ट असून त्वचा विकार संदर्भातील तज्ञ आहेत। त्वचा विकार केवळ पेशंट पुरता मर्यादित नसून पेशंटच्या आत्मविश्वासावर परिणाम करणारा आजार आहे हे त्यांच्या प्रॅक्टिस करताना लक्षात आलं। प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाची लेझरची उपकरणं यामुळे पेशंटवर उपचार करणं सोयीचं झालंय आणि याच अनुषंगानं त्यांनी त्वचा लेझर विशेष तज्ञ हे पदव्युत्तर शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलंय। आज त्या कोल्हापूरमध्ये डर्मा लॅब क्लिनिक येथे त्वचा विकाराच्या उपचारासोबतच पेशंटला त्यांचा आत्मविश्वास परत मिळवून देण्याची सेवा सुद्धा करतायत। तर चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूयात। डॉक्टर, माझा सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न, त्वचा विशेष तज्ञ आणि कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय? त्वचा विशेष तज्ञ किंवा MD डर्मॅटॉलॉजिस्ट हे तुमचे केसांचे, नखांचे, त्वचेचे, कुष्ठरोग, गुप्तरोग ह्याचे तज्ञ डॉक्टर। तसेच सौंदर्य प्रसाधनांशी संबंधित जे पण आजार असतात त्याचे योग्य निदान, उपचार ह्या करता सुद्धा ते स्पेशलिस्ट असतात। आणि कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे त्यातच जेव्हा लेझरचा उपयोग करून आपण आणखी पेशंटचं सौंदर्याला एनहॅन्स करतो, ह्याकरताच कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजी हा एक स्पेशलायझेशन आहे। म्हणजे सगळ्यात कॉमन काय लक्षणं असतात, कोणत्या समस्या असतात त्वचेच्या किंवा केसांच्या संदर्भातल्या? जो लाईफस्टाईल चेंजेस ज्या व्हायला लागल्या आहेत त्या, जसं की स्ट्रेस वाढला आहे, पोल्युशन वाढलं आहे, आपलं स्क्रीन टाईम सुद्धा वाढला आहे, यामुळे आपल्या हॉर्मोन्समध्ये काही चेंजेस होतात आहेत, त्यामुळे बऱ्याच पेशंट्समध्ये पिंपल्सचा त्रास वाढला आहे। मग लहान मुलांमध्ये जेवण व्यवस्थित नसल्यामुळे रक्तात काही कमतरता असतात, त्यामुळे देखील केस लहान वयातच पांढरे होणे, मग केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे। मग तिसरं म्हणजे बऱ्याच मेल्स आणि फिमेल्समध्ये हेअर फॉल म्हणजे टक्कल पडणं हे सुद्धा याचा प्रमाण बराच वाढलं आहे। आणि चौथं, फंगल इन्फेक्शनचा प्रमाण हा बराच वाढला आहे आपल्या रॅम्पेंट अँटी फंगल यूजमुळे। पण या ज्या समस्या असतात त्या प्रत्येक वयोगटात सेम असतात की त्या चेंज होत जातात? तर ह्या सगळ्या समस्यांचं कारण बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करतं। एक तुमचं हॉर्मोन्स, मग तुमचं एक्सटर्नल ॲटमॉस्फिअर कसं आहे, तर प्रत्येक एज ग्रुपला ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात। जसं किशोरी वयात किंवा टीनेजमध्ये मुलींमध्ये पिंपल्सचा प्रमाण बऱ्यापैकी जास्त असतो, त्यामुळे होणारे खड्डे हा एक बराच मोठा प्रॉब्लेम असतो, एक कॉन्फिडन्स करता, त्यांच्या अपीअरन्स करता। मग सेकंड म्हणजे जर 30sमध्ये तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी पिगमेंटेशन आता लोकांचं वाढत चाललं आहे, कारण बाहेर आपण जो एक पोल्युशनचा लेवल वाढला आहे, मग त्यानंतर ॲटमॉस्फिअरिक चेंजेसमुळे सन एक्सपोजर आपलं जरा जास्त झालं आहे, यामुळे पिगमेंटेशन दोन्ही स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हे वाढलं आहे, वांगचं प्रमाण वाढलं आहे। मग इतर ज्या एक ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असतात, जसं की विटिलिगो, मग सोरायसिस म्हणजे जळवात, यांचा प्रमाण सुद्धा आता बऱ्यापैकी 30च्या एज ग्रुपमध्ये हा वाढलेला आहे। बरं, म्हणजे आपण पिंपल संदर्भात बोललं तर किशोरवयीन मुलांमध्ये ते जास्त दिसतात, पण आफ्टर 30 ते कुठेतरी कमी होत जातात। तर या पूर्वी असं पूर्वी व्हायचं, पण आता बऱ्याच अडल्ट ॲक्ने हा एक नवीन आजार आलाय, ज्याच्यात 30 नंतर ज्यांना पूर्वी किशोरी वयात पिंपल्स नव्हते त्यांना सुद्धा आता 30त पिंपल्स यायला लागले। याचं मेन कारण हे लाईफस्टाईल चेंजेस, डाएट, झोप पूर्ण न होणे, मग त्यानंतर वेट गेन, मग काही व्यसन, ह्यामुळे सुद्धा 30त आता बरेच पिंपल्स दिसायला लागले। काहींना स्ट्रेस संदर्भातले आजार असतात, हार्मोन्स संदर्भातले आजार असतात, याचा नेमका काय परिणाम होतो आपल्या त्वचेवर आणि केसांवर? असं म्हटलं जातं की त्वचा ही तुमच्या इंटरनल बॉडीचं रिफ्लेक्शन आहे, बरोबर? तर जे काही तुमच्या शरीरात सुरू आहे ते तुमच्या केसांच्या व त्वचेच्या कंडिशनवरून तुमचे डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला सांगू शकतात। जसं की जर तुम्हाला रक्ताची कमी आहे तर तेव्हा तो पेशंट, ती व्यक्ती एकदम पांढरी,
फट्ट अशी दिसते. बरं. तर अनिमियामध्ये डोळ्याच्या खाली काळेपणा आणि पांढरेपणा फुल बॉडीमध्ये दिसतो. केस ते ब्रिटल होत जातात. सो दिस इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर स्किन अँड हेअर कंडिशन्स. अनेकांना जेव्हा अनेक रुग्णांना स्ट्रेस असतो, खूप जण असे स्ट्रेसमुळे त्रस्त असतात, तर त्यांची सुद्धा केस गळती होते का किंवा त्यांनाही केसासंदर्भातला त्रास जाणवतो का? स्ट्रेसचा हॉर्मोनशी एक डायरेक्ट रिलेशन असतो. कॉन्टॅक्ट असतो. तर जेव्हा पण आपला स्ट्रेस वाढतं तेव्हा कॉर्टिसोल नावाचं एक हॉर्मोन वाढतं. या हॉर्मोन्सचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या स्किनवर व आपल्या केसांवर पडतो. केस गळतीचं प्रमाण वाढतं, माणसांमध्ये हेअर लाईन जी असते ती मागे जात जाते. मग स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये दोघांमध्ये सुद्धा डोळ्यांच्या भोवती काळेपणा वाढतं, फाईन लाईन्स यायला लागतात. मग एक ड्रायनेस स्किनचा जो आहे तो दिसतो. आणि स्ट्रेस सोबत बरेचदा वेट गेन सुद्धा येतच असतो. तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुमच्या मानेच्या भोवती काळेपणा, जाड त्वचा अशी यायला लागली आहे. तर येस, स्ट्रेसने नक्कीच आपल्या केसांवर, त्वचेवर दुष्परिणाम होत असतात. बरं, त्वचेसंदर्भात, हेअर संदर्भात अनेक गैरसमज असतात, मीच आहेत, त्याबद्दल काय प्रेक्षकांना सांगाल? सो मी स्किन केअर रिलेटेड एक मोस्ट कॉमन मिथ असं सांगते इथे. आपण सनस्क्रीनचं महत्त्व आता सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहीत आहे. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की सनस्क्रीन जे आहे ते फक्त उन्हाळ्यात वापरायचं असतं. तर तसं नाही आहे. सनस्क्रीन 12ही महिने वापरलं पाहिजे. कारण आता ओझोन लेअर ही घटत चालली आहे, त्यामुळे UV इंडेक्स हा प्रत्येक सिटीचा वाढत चालला आहे. तर पावसाळा राहू दे, ढगाळ वातावरण राहू दे, ह्या वेळेस सुद्धा UV इंडेक्स हे हाय असतं. त्यामुळे आपण सनस्क्रीन हे वापरलंच पाहिजे. बरं, सध्या सोशल मीडियावर कोरियन स्किन ट्रेंड खूप व्हायरल होतोय. अनेक खूप महिला करताना मी सुद्धा बघते इंस्टाग्रामवर वगैरे. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? सो कोरियन स्किन केअर हे बेसिकली कोरियन पॉप्युलेशन म्हणजे कोरियन कंट्रीमध्ये जी तिथल्या स्त्रिया आहेत त्यांच्या स्किन टाईपनुसार वापरणारा 10 स्टेप्सचा एक स्किन केअर आहे. तर ह्यात बेसिक क्लेन्झर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन सोडून इतर 10 गोष्टी असतात ज्या आपल्या स्किनला सूट करत नाही. हे एक हाईप आहे जे इन्फ्लुएन्सर्सने क्रिएट केलं आहे. तर मला असं वाटतं की इंडियन पॉप्युलेशनला ते सूट होणार नाही आहे. तर आपण आपली स्किन टाईप बघून ते अवॉइड केलं पाहिजे. कोरियनची स्किन खूप जास्त हेल्दी असते. त्यांचं डाएट पण खूप छान आहे. तिथलं वातावरण खूप हेल्दी आहे. पोल्युशन तिथे बऱ्यापैकी कमी आहे. त्यामुळे त्यांना ते स्किन केअर सूट करतं. पण इथे ती स्किन केअर सेम यूज केल्यावर बऱ्याच पेशंट्सला पिंपल्सचं प्रमाण वाढलंय, रॅशेस येऊ लागले आहेत. सो आपण या गोष्टी कन्सिडर करून बेसिक स्किन केअरला स्टिक केलं पाहिजे. बरं, अनेक खरं तर महिला, लहान कुठल्या मुलीसुद्धा या स्किन केअर फॉलो करतात, कोरियन स्किन केअर. त्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? मी त्यांना ते सांगेल की आता सगळ्यांनाच माहीत आहे की मॉइश्चरायझर, क्लेन्झर, सगळ्यात पूर्वी क्लेन्झर, मग मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या 3 गोष्टी बेसिक स्किन केअर आहेत. तुम्ही ह्या फॉलो करा. ह्यानंतर सुद्धा जर तुम्हाला काही त्रास होतोय, जसं की पिंपल्स येतात आहेत, पिगमेंटेशन नाही करेक्ट होत आहे, तर मग तुम्ही एका डर्मॅटॉलॉजिस्टला भेट द्या. त्यांच्याकडनं काय गरजेनुसार तेवढंच ते क्रीम किंवा औषधी जर पोटातनं घ्यायचे असतील तर तेवढा घ्या. बट इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन आपण असं कोरियन स्किन केअर किंवा 10 स्टेप्स हे नाही केलं पाहिजे. बरोबर. सध्या हेअर रिमूव्हल करण्यासाठी अनेक पद्धती समोर येत आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लेझर. ती किती सुरक्षित आहे का आणि त्याबद्दल नेमकं काय सांगाल? लेझर हेअर रिडक्शन हे एक प्रोसिजर आहे ज्यात लेझर USFDA अप्रूव्ड असलेलं बेटर असतं. त्याचं सेफ्टी प्रोफाईल चेक केल्या जाते. त्याने हे अश्युअर होतं की तुम्हाला कुठे बर्न होणार नाही किंवा तुमचं स्किन जळणार नाही. आणि लेझर कसं काम करतं तर स्किनच्या लेयर्स असतात, तिथं केसांचं मूळ असतं. लेझर जाऊन त्या मुळांना डिस्ट्रॉय करतं. ह्यामुळे ते केस गळतात आणि सराउंडिंग स्किन ही डॅमेज न होता हा प्रोसिजर केला जातो. तर ह्यांनी ओव्हर अ पिरियड ऑफ 1 इयर तुमचे अनवॉन्टेड हेअर म्हणजे जे शरीरावरचे अनवॉन्टेड हेअर आहेत ते सगळे डिस्ट्रॉय केले जातात. आणि हे ॲब्सोल्युटली सेफ आहे. वॅक्सिंग, थ्रेडिंग ह्यापेक्षा हायजिनिक आणि बऱ्यापैकी सेफ हे प्रोसिजर आहे. पण याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे असं काही? जर तुम्ही लेझर हेअर रिडक्शनचा विचार करत आहात तर मी तुम्हाला सांगेन की तिथल्या डॉक्टरांचं जे डर्मॅटॉलॉजिस्ट आहे त्यांची तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या. त्यांनी तिथली ट्रेनिंग घेतली आहे की नाही, मग
ती मशीन कशी आहे, FDA अप्रूव्ड आहे की नाही, ह्या बाबतीत आपली माहिती घेऊन मग आपण सेफ्टी प्रोफाईल चेक केल्यावरच तिथे लेझर हेअर रिडक्शन करता जावा. जर मशीन चांगली असल्यास काहीच बर्न होत नाही. मग त्यानंतर फक्त लेझर केल्यानंतर काही काळजी घ्यायला लागते, जसं की सनस्क्रीन रेग्युलरली वापरावं, मॉइश्चराईज करावी स्किन, याशिवाय दुसरं काहीच कन्सर्न नसतं लेझर हेअर रिडक्शन. बरोबर. आपल्या त्वचेवर पिगमेंटेशन असतं, काही टॅटू आपल्याला लेझर थ्रू काढायचे असतात, तर लेझर त्यामध्ये किती प्रभावीपणे काम करू शकतं? तर प्रत्येक स्किनच्या कन्सर्न करता वेगळे वेगळे लेझर्स आहेत. जसं आपण लेझर हेअर रिडक्शन बघितलं अनवॉन्टेड हेअर करता, तसंच कलर किंवा पिगमेंटेशन किंवा टॅटू काढण्याकरता जो लेझर असतो त्याला म्हणतात क्यू-स्विच Nd:Ad. या लेझरचं इफेक्ट असा असतो की ते जाऊन मेलानिन, जे कलर देणारं पिगमेंट असतं त्याला डिस्ट्रॉय करतं. तर ओव्हर अ पिरियड ऑफ 4 to 5 सेशन बऱ्यापैकी आपण टॅटू रिमूव्हल करू शकतो, पिगमेंटेशन घालवू शकतो, कारण हे डीपेस्ट लेअर ऑफ पिगमेंटेशन सुद्धा घालवण्यात हे लेझर काम करतं. बरं. आपली निरोगी त्वचा आपल्याला हवी, सुंदर केस हवे, सगळ्यांना वाटत असतं. त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आहार नेमका कसा घ्यावा याबद्दल थोडं. मी जसं मगाशी बोलले की त्वचा व केस हे तुमच्या इंटरनल बॉडीचं रिफ्लेक्शन आहे. सो ह्या बऱ्याच गोष्टीवर ह्या सगळं डिपेंड करतं. तुमचं डाएट, तर प्रेफरेबली जंक फूड हे अवॉइड केलं पाहिजे. गोड ॲब्सल्युटली बंद केलं पाहिजे, कारण शुगर ही खूप मोठं एजिंग फूड आहे. आणि थर्ड म्हणजे प्रोटीन इंटेक हे वाढवलं पाहिजे. आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये बऱ्यापैकी प्रोटीन इंटेक लो असतं, त्यामुळे हेअरफॉल, मग एजिंग हे होत असतं. आणखी थर्ड इज युअर सन प्रोटेक्शन. तुम्हाला बऱ्यापैकी सनस्क्रीनचा आता आपल्या सगळ्यांनाच इम्पॉर्टन्स माहीत आहे, बट तरीसुद्धा बाहेर जात असताना टू व्हीलरहून किंवा बागेत जाताना लोकांनी सगळ्यांनी सनस्क्रीन वापरावं, गॉगल्स वापरावे, स्कार्फ वापरावे, कारण फिजिकल सन प्रोटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड थर्ड इज रेग्युलर एक्सरसाइज. वेट गेनमुळे बऱ्याच हॉर्मोनल चेंजेस येतात, सो रेग्युलर एक्सरसाइज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. योगासुद्धा करावं, सो दॅट स्ट्रेस लेवल हे आपले कंट्रोल राहतील आहेत. आणखी बेसिक स्किन केअरला स्टिक करावं प्रत्येकाने, क्लेन्झिंग, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आणि जर तुम्हाला पिगमेंटेशन किंवा ॲक्ने असतील तर त्याकरता तुम्ही एका डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करा. ते तुम्हाला त्याकरता 1 किंवा 2 अशा क्रीम्स देऊन ते विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम क्युअर करू शकतात. बरं. डॉक्टर, आपण बघतोय अगदी खरं तर कमी वयात अनेकांचे केस गळतात, कमी वयातच केस गळू लागतात, त्वचा डल दिसते. यामागची नेमकी कारणं काय आहेत? ह्यामागे बेसिक कारण आपला जो लाईफस्टाईल चेंजेस झाले आहेत. तर हल्ली लहान मुलं जी आहेत ती बरीच प्रोसेस्ड फूड किंवा पॅकेटचं फूड खातात. त्यात जो एक डिझायर्ड न्यूट्रिशन किंवा आहार मध्ये जे बेसिक न्यूट्रिशनल सप्लाय राहायला पाहिजे तो नसतो. आयर्न डेफिशियन्सी हे खूप कॉमन कॉज आहे, जे किशोर वयात किंवा टीनेजमध्ये आढळणारं. तर जर आयर्न डेफिशियन्सी राहिली तर स्किन ड्राय होणं किंवा केस गळती, मग त्यानंतर विटॅमिन D सुद्धा बऱ्याच टीनेजर्समध्ये डेफिशियंट असतं. सो आपण हे पेरेंट्सचं किंवा आईवडिलांचं हे एक रोल आहे की तुम्ही मुलांना बॅलन्स डाएट द्या, त्यांना रेग्युलर एक्सरसाइज करायला सांगा. आणि तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवत नसणार आहे तुमच्या हेअर आणि स्किन इश्यूजमध्ये, तर तुम्ही नक्कीच एका तज्ज्ञ डॉक्टरांना भेट द्या. बरं. खरं तर कमी वयात केस गळत असल्यामुळे अनेक जण हेअर ट्रान्सप्लांटचा निर्णय घेतात. प्रत्येक वेळी हेअर ट्रान्सप्लांट करणं गरजेचं आहे का? हेअर ट्रान्सप्लांट आता हा एक फॅड झाला आहे. तर ॲक्च्युली ग्रेड्स असतात त्यात हेअरफॉलचे. तर ग्रेड 1, 2, 3 पर्यंत सुद्धा औषधोपचाराने केस परत येऊ शकतात. हे आपल्याला डॉक्टरांना कन्सल्ट केल्यावरच कळतं, कारण पेशंट्सला वाटतं की आता केस गळायला लागले, आता मला हेअर ट्रान्सप्लांटच हा एक उपाय राहिला. तर तसं नाही आहे. तुम्ही जर एकदा तज्ज्ञ डॉक्टरांना भेट द्याल तर ते तुम्हाला सांगतील की जर ग्रेड 1, 2, 3 असणार आहे तर तेव्हापर्यंत औषधोपचार किंवा PRP, GFC सारख्या प्रक्रिया करून सुद्धा आपण हेअर ग्रोथ परत आणू शकतो. डॉक्टर, आता आपण बघतो अनेक जण मेकअप करतात, म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये तर मेकअप हा लागतोच. अशावेळी स्किन डॅमेज होते, तर त्यासाठी नेमकं काय करावं? सो मेकअप आणि स्किनचं रिलेशन कशावर डिपेंड करतं? पहिलं, मेकअपची क्वालिटी कशी आहे.
बरेच जण असं थिक मेकअप यूज करतात कव्हरेज यावं म्हणून, त्यामुळे बऱ्याच जणांना पिंपल्सचा त्रास सुरू होतो. तर कसं होतं, स्किन जर ओपन पोर्स असले, बरं. स्किन ॲक्ने प्रोन असली, तर थिक मेकअपनी स्किन पोर्स हे क्लॉग होणार, आणखी ॲक्ने किंवा पिंपल्सचा प्रमाण हा वाढेल. सो आपल्याला काळजी घ्यायची आहे की ह्याकरता क्वालिटी ऑफ मेकअप शुड बी गुड. सेकंड, मेकअप लावताना कसा लावला जातो. जर मेकअप लावताना यूज्ड ब्रशेस किंवा स्पंजेस जे असतात ते क्लीन नसले तर त्यात बराच बॅक्टेरिया ग्रो होतो, त्यामुळे ते बॅक्टेरिया आपल्या फेसवर येऊन परत पिंपल्स आणि रॅश कॉज करतात. थर्ड, पिंपल कसा तुमचं थर्ड मेकअप कसा रिमूव्ह केला जातोय. जर मेकअप रिमूव्हल इनकम्प्लीट राहिलं तरी सुद्धा स्किन डॅमेज होते. आणि स्किन डॅमेज म्हणजे काय, बऱ्याच जणांना मेकअप काढल्यावर लालसरपणा किंवा खाज येते. यामुळे दिस इज अ साईन की तुमची स्किन डॅमेज होत चालली आहे. तर इथे त्या व्यक्तीला लक्षात घेतलं पाहिजे की आता 1-2 दिवस आपल्याला मेकअप स्किप करायचं आहे आणि आपल्याला मे बी मेकअप ब्रँड चेंज करायची गरज आहे, किंवा आपल्याला डिस्पोजेबल स्पंजेस, ब्रशेस हे यूज केले पाहिजे. आणि आपण मेकअप करताना काळजी घ्यावी की ज्या मेकअप आर्टिस्टकडे आपण जातोय त्यांनी ते मेकअप क्लीन केले आहे, ब्रशेस क्लीन केले आहेत की नाही, किंवा आपले ब्रशेस, आपलं स्पंज हे घेऊन जावं. मेकअप काढायचं पण मी एक सांगते की डबल क्लेन्झिंग केलं पाहिजे. डबल क्लेन्झिंगने काय होणार की मेकअप व्यवस्थित क्लीन होणार, पण डबल क्लेन्झिंग करताना सुद्धा जे क्लेन्झर्स हवे ते माइल्ड क्लेन्झर हवे. असं नको व्हायला की नॅचरल ऑइल स्ट्रिप म्हणजे काढल्या जाईल स्किनमधनं. तर स्किन बॅरियर डॅमेज होऊ नये हे आपला बेसिक मोटो राहिला पाहिजे. मग स्किन एकदा तुमचं मेकअप काढला गेलाय त्यानंतर तुम्ही छानपणे मॉइश्चरायझरनी तुमची स्किन पूर्ण कव्हर केली पाहिजे. आणि त्या रात्री प्रेफरेबली आपलं जे ॲक्टिव्ह असतं म्हणजे पिगमेंटेशन रिमूव्हल किंवा पिंपल्सचं क्रीम हे त्या रात्री अवॉइड केलेलं बेटर राहते. तुम्ही सनस्क्रीनचं मगातपासून खूप प्रामुख्यानं बोलताय, तुमच्या शब्दात येत आहे, त्याचं महत्त्व एकदा सांगा आणि योग्य सनस्क्रीन नेमकी कशी निवडावी. तर सनस्क्रीन जर अगेन सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे, कारण जर का आपण असं रॅन्डम सनस्क्रीन घेतलं ज्याची एफिकेसी नाही आहे तर ते तुम्हाला सन प्रोटेक्शन देणार नाही. इट इज जस्ट गोइंग टू बी अ वेस्ट ऑफ मनी. सनस्क्रीन आपल्याला SPF म्हणून एक फॅक्टर असतं त्यात, सन प्रोटेक्शन फॅक्टर, हे 50+ असावं. त्यात PA फॅक्टर असतं ते पण सुद्धा 4+ असावं. मग त्यानंतर जी व्यक्ती बाहेर जास्त असते, जसं स्पोर्ट्स पर्सन किंवा सिव्हिल वर्क करणारी व्यक्ती, त्यांनी फिजिकल सनस्क्रीन म्हणून एक येतं ते प्रेफरेबली वापरावं. मग सनस्क्रीन लावल्यावर 3 तास एक ॲव्हरेज त्याची एफिकसी असते. जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही 3 तासानंतर परत सनस्क्रीन लावा, कारण त्यानंतर एफिकसी गेल्यामुळे परत तुम्हाला सन डॅमेज सुरू होऊ शकतो. आणि सनस्क्रीन लावणं सुद्धा महत्त्वाचं आहे. बरेच लोकांना वाटतं की इतकं सनस्क्रीन घेतलं आणि सगळीकडे लावलं तर झालं, तसं नसतं. सनस्क्रीन घेऊन किमान 2 फिंगर किंवा एका कॉईन एवढं सनस्क्रीन हे संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला सुद्धा लावे, कारण ही बाकी सगळं अंग आपलं ते झाकलेलं असतं, बट चेहरा व मान या 2 भागांकडे आपलं दुर्लक्ष बऱ्यापैकी होतं. सो असं सनस्क्रीनचा वापर आपण बरोबर. डॉक्टर, यालाच मी एक जोडून प्रश्न घेते की आपली ऑइली स्किन असते, काहींची ड्राय स्किन असते, तर ते आपण सनस्क्रीन त्यानुसार चेंज होते की आपण एकच कसं असते त्याबाबत. सो सनस्क्रीन तुमच्या स्किन टाईपनुसार सुद्धा बदलणार आणि प्रत्येक वातावरणात सुद्धा बदलणार. पहिले तर आपण स्किन टाईप जाणून घेऊया. एक बेसिक 3 to 4 स्किन टाईप्स असतात. चेहरा धुतल्यावर आपली एक 10 ते 15 मिनिटांनंतर काही न लावता स्किन कशी वाटते. जर स्किन खूप खेचल्यासारखी होत असणार तर ड्राय स्किन आहे. जर स्किन ऑइली म्हणजे थोडंसं तेलकट झालाय चेहरा तर ती ऑइली स्किन आहे. किंवा काही लोकांना फक्त टी-झोन म्हणजे कपाळावर, नाकावर, हनुटीवर ऑइली स्किन असल्यामुळे ती कॉम्बिनेशन स्किन. आणि जर काहीच नाही, रेग्युलर वाटते स्किन, तर नॉर्मल स्किन. आणि ह्या स्किन टाईपनुसार मग आपलं सनस्क्रीन असतंय. जर खूप जास्त ड्राय स्किन असली तर आपण हायड्रेटिंग असं म्हणजे लिक्विड बेस्ड सनस्क्रीन प्रेफर करतो. ऑइली ॲक्ने प्रोन स्किन असल्या, जसं उन्हाळ्यात स्किन बऱ्याचदा तेलकट होते, तेव्हा आपण जेल बेस्ड सनस्क्रीन पेशंट्सला सुचवत असतो.
सो ह्या वेदरनुसार आणि तुमच्या स्किन टाईपनुसार सनस्क्रीनचं सिलेक्शन चेंज होत असतं. हो. सनस्क्रीनबद्दल आपण बोलतोय. मॉइश्चरायझरसुद्धा तेवढंच लावणं गरजेचं आहे का प्रत्येक? म्हणजे असं होतंय की ड्राय स्किनसाठी फक्त मॉइश्चरायझर लावावं, ऑइली स्किनसाठी लावू नये, असं पण एक बाहेर गैरसमज सुरू आहे. त्याबद्दल थोडं काय सांगा? सो सनस्क्रीनच्या पूर्वी आपण बेसिकली मॉइश्चरायझर सगळ्यांनाच सांगतो. मॉइश्चरायझर सुद्धा काही एकदम थिक असतात, घट्ट, आणि काही अशा वॉटरी जेल बेस्ड असतात त्यात. तर ड्राय स्किनला आपण सिक मॉइश्चरायझर, क्रीमी मॉइश्चरायझर सांगतो, आणि जे ऑइली ॲक्ने प्रोन स्किन असतात त्यांना असं जेल बेस्ड मॉइश्चरायझर आपण सुचवत असतो. मॉइश्चरायझर लावल्याने जे एक नॅचरल हायड्रेशन असतं ते मेंटेन राहत आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की बॉडीला लावणारं म्हणजे अंगाला लावणारं मॉइश्चरायझर सुद्धा आपल्या चेहऱ्याला सूट होणार, तसं नसतं, कारण ते थिक असतंय बऱ्यापैकी बॉडीचं मॉइश्चरायझर. ते आपल्या स्किनच्या फेसच्या pHला मॅच नाही करत. सो वी हॅव टू यूज अ डिफरंट मॉइश्चरायझर फॉर फेस ॲज वेल. ओके. मला एक विचारायचं होतं की कोणत्या वयोगटापासून आपण स्किन केअर सुरू केलं पाहिजे? सो स्किन केअर हे नॉर्मली आपण टीनेजपासून सांगतो. तेव्हा बेसिक 2 गोष्टी, एक सनस्क्रीन आणि फेस वॉश. कारण टीनेज किंवा किशोरी वयात बऱ्यापैकी स्किन ऑइली असते, आणि मुलं ती बाहेर जातात, खेळतात, धुळीत असतात, तर त्यांचं फेस खूप जास्त पोल्युटेड असतं. तर म्हणून फेस वॉश हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. बऱ्यापैकी पॉप्युलेशनमध्ये आता सुद्धा चेहऱ्याला साबणानेच धुतलं जातं, तर ते अवॉइड करावं. टीनेज करता एक माइल्ड फेस वॉश घ्या, ते वापरा. आणि जर स्किन खूप ड्राय वाटत असेल तर तुम्ही एक मॉइश्चरायझर सुद्धा ॲड करू शकताय. त्या पुढे जसं जसं एज वाढतं आणि कन्सर्न्स वाढत जातात, मग पिंपल्स असू दे, पिगमेंटेशन असू दे, त्यानुसार डॉक्टरांना आपण कन्सल्ट करून त्या गोष्टीकरता एक एक क्रीम ॲड करू शकतो. आणखी जर काही डेफिशियन्सीज असतील त्या, जसं की टीनेजमध्ये बरेचदा PCOD सुद्धा होतो, तर त्याकरता जर का क्रीम्सने हेल्प होत नाही आहे तर तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून आपण PCODची ट्रीटमेंट योग्य प्रमाणे घेतल्याने ते पिंपल्स, मग हेअर लॉस आणि वेट गेन ह्या तिन्ही गोष्टी कव्हर होऊ शकतात. बरोबर, नक्कीच. तर आपण बघितलं, आपल्याला सुंदर त्वचा हवी असेल, निरोगी केस हवे असतील, त्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे, काय करू नये, आपल्या जीवनशैलीमध्ये नेमके काय बदल केले पाहिजेत, याबद्दल खूप छान मार्गदर्शन आपल्या डॉक्टरांनी केलेलं आहे. तर डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना चांगलं मार्गदर्शन केलं, यासाठी तुमचे आभार. थँक्यू. तर हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.